माहितीसाठी। दरम्यान पाकिस्तानातील दहशतवाद विरोधातील ऑपरेशन सिंदूर नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा झाली आहे। केंद्र सरकारने 7 सर्वपक्षीय खासदार शिष्टमंडळांची घोषणा केली असून ही शिष्टमंडळ मोहिमेवर भारताचे प्रतिनिधित्व करतील। या शिष्टमंडळात एकूण 51 सदस्य असतील। अमेरिकेसह 5 देशांमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळाची कमान काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। रविशंकर प्रसाद, संजय कुमार झा, बैजयंत पांडा, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे आणि द्रमुक खासदार कनिमोझी या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील। तर कोणते खासदार ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार? काँग्रेसकडून शशी थरूर, भाजपकडून रविशंकर प्रसाद, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे। जेडीयूकडून संजय कुमार झा आणि भाजपकडून बैजयंत पांडा। द्रमुककडून कनिमोझी आणि खासदार शिवसेनेचे श्रीकांत शिंदे। दरम्यान काँग्रेसकडून 4 नावं सुचवण्यात आली होती, मात्र फक्त एकच नाव स्वीकारण्यात आलं हे खेदजनक असल्याचं काँग्रेसने म्हटलंय। दरम्यान काँग्रेस सरकारने निवडलेल्या काँग्रेस खासदारांना विदेशात जाण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आलाय। काँग्रेसकडून शशी थरूर यांचं नाव या शिष्टमंडळामध्ये निश्चित झालेलं आहे। काँग्रेसने 4 नावं दिली होती, पण त्यातलं केवळ एकच नाव निवडण्यात आलं हे खेदजनक असल्याचं काँग्रेसने सांगितलेलं आहे। दरम्यान केंद्र सरकारने निवडलेल्या काँग्रेस खासदारांना विदेशात जाण्यासाठी आता ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। शिष्टमंडळामध्ये एनडीएचे 30 नेते समाविष्ट असणार आहेत। आणि जगासमोर आपला बुरखा फाटेल या भीतीने